नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. बघा मंडळी, येत्या 6 जून 2024 या दिवशी आहे शनैश्चर जयंती. म्हणजे 6 तारखेला गुरुवारी आहे शनी महाराजांची जयंती. वैशाख अमावस्येला शनी महाराजांची जयंती साजरी केली जाते. बघा, शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. म्हणजे जशास तसं जर तुम्ही चांगले काम केले, चांगले कर्म केले तर शनी महाराज तुम्हाला भरभरून देतात. पण जर तुम्ही वाईट कर्म केले, वाईट काम करत तुम्ही असाल तर ते तुम्हाला त्याचप्रमाणे फळ देतात. त्यामुळे आपले कर्म चांगले असले पाहिजे. बघा मंडळी, चला तर आता आपण जाणून घेऊया की या दिवशी म्हणजे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला काय काय सेवा करायच्या आहेत आणि 2-3 उपाय देखील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, ज्यामुळे शनी महाराजांची कृपा आपल्यावर राहील आणि शनीची जी काही 7.5 जी काय आहे ती संपूर्णपणे नष्ट होईल. आता कसे करायचे हे उपाय हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, शनीची 7.5 म्हटलं की आपल्यापैकी बऱ्याच जणांना लगेच घाम फुटतो. पण बघा, शनी महाराज हे आपल्याला काय करतील अशी आपल्याला एक भीती असते. तर जर आपले कर्म, आपली वागणूक चांगली असेल तर शनिदेव कुणाचंच वाईट करत नाहीत. शनी महाराजांची कृपा त्यांच्यावर असते ना, त्यांना कशाचीच कमतरता भासत नाही. बघा मंडळी, असे भरपूर जण आहेत जे कट्टर शनी भक्त आहेत आणि त्यांच्या आयुष्यात शनी महाराजांच्या कृपेने कशाचीच कमतरता नाही. त्यांच्या सर्व इच्छा शनी महाराज पूर्ण करतात. आता चला जाणून घेऊया आपल्याला काय सेवा करायची आहे आणि कसे उपाय करायचे आहेत. बघा, आता हे जे उपाय करायचे आहेत, ही सेवा करायची आहे, तर ही आपल्याला अमावस्येच्या पिरियडमध्येच करायची आहे. आता अमावस्या कधी सुरू होते तर अमावस्या 5 तारखेला बुधवारी सायंकाळी 7:56 अमावस्या सुरू होणार आहे. पण तर ती गुरुवारी 6 तारखेला गुरुवारी सायंकाळी 6:08 अमावस्या आहे. म्हणजे आपल्याला पूर्ण दिवसभर म्हणजे 6 तारखेला गुरुवारी आपल्याला हे उपाय आणि ही सेवा करायची आहे. तर बघा, आपल्याला या दिवशी काय करायचं आहे. 6 तारखेला सकाळी लवकर उठून शुचिर्भूत होऊन शनी महाराजांच्या मंदिरामध्ये तुम्हाला जायचं आहे. बघा, आता जर शक्य असेल तर अवश्य तुम्ही शनी महाराजाच्या मंदिरामध्ये जा. पण जर तुमच्या तिकडे शनी महाराजांचं मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये जाऊन सेवा केली तरीही चालेल. तरी या मंदिरामध्ये जाऊन शनी महाराजांना आपल्याला तेल अर्पण करायचं आहे. आणि तेल अर्पण करत असताना आपल्याला ओम शम शनैश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा तुम्हाला जेवढ्या वेळेस शक्य होईल तेवढ्या वेळेस तेल अर्पण करत करत हा मंत्र आपल्याला तिथे जप करायचा आहे. जर समजा गर्दी असेल, एवढा वेळ तिथे थांबू देत नाही, तर तुम्ही पटकन तेल अर्पण करून घ्या, फुलं वगैरे अर्पण करून घ्या आणि नंतर तिथे बसून तुम्ही हा मंत्र, शनी महाराजांचा मंत्र आपल्याला तिथे जप करायचा आहे. त्याचबरोबर मंदिरामध्ये जाऊन आपल्याला कालभैरवाष्टकाचं सुद्धा एक वेळेस आपल्याला पठण करायचं आहे. त्याचबरोबर बघा, आता तुम्हाला जर शक्य झालं तर तुम्ही मंदिरामध्ये जा आणि जर मंदिरामध्ये जाणं शक्य नाही तर तुम्ही घरीसुद्धा ही सेवा तुम्ही करू शकता. फक्त अमावस्येच्या पिरियडमध्ये आपल्याला ही सेवा करायची आहे. बघा, या दिवशी दानालाही अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. बघा, या दिवशी तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही या दिवशी दान करू शकता. पण बघा, दान करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की दान अशा लोकांना करायचं ज्याची त्याला खरंच गरज आहे. बघा, एखाद्या मोठ्या व्यक्तीला जर तुम्ही एखादी वस्तू दिली आणि त्याला त्याचं काही महत्त्वच नाही आहे तर त्याला आपल्यालाही त्याचं काही पुण्य मिळत नसतं. म्हणून गोरगरिबांना, गरजूंना तुम्ही दान करा, त्याचा तुम्हाला आशीर्वाद लाभत असतो. त्याच्यानंतर आता आपल्याला 2 उपाय बघायचे आहेत, 3 उपाय. तर हे उपाय कधी करायचे तर हे उपाय आपल्याला 6 तारखेला सकाळी करायचं आहे. बघा, 6 तारखेला सकाळी आपल्याला अतिशय प्रभावशाली उपाय करायचा आहे. बघा, आपण पहिलं म्हटलेलंच आहे मी की शनी महाराज हे न्यायाचे देवता आहेत. ते जशास तसं देत असतात. म्हणून तुम्ही जर चांगलं कर्म केलं, तुम्ही चांगलं वागलात तर तुम्हाला ते चांगलंच फळ त्याचं देतात आणि तुम्ही जर वाईट कर्म केलं तर ते तुम्हाला वाईटच त्याचं फळ देतात. त्यामुळे शनी जयंतीच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त त्यांची सेवा करायची आहे, त्यांची उपासना करायची आहे. त्यामध्येच हा उपाय आहे. बघा, या उपायाने हा उपाय कसा करायचा हे अगोदर जाणून घेऊया. बघा, हा उपाय आपल्याला
6 तारखेला सकाळी तुम्हाला एक काळा कपडा घ्यायचा आहे, त्यामध्ये 3 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. भीमसेनी कापूर असेल तर खूप छान, नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो तुम्ही टाकू शकता. 3 वड्या टाकायच्या आहेत. नंतर त्याची एक पोटली बनवायची आणि ती पोटली आपल्या घरामध्ये अशा ठिकाणी ठेवायची की ज्या एखाद्या कोपऱ्यामध्ये कोणाचीही नजर जाणार नाही. दिवसभर ती पोटली आपल्या घरामध्येच ठेवायची. सायंकाळच्या वेळेला संध्याकाळी आता अमावस्या 6 तारखेला संपणार आहे गुरुवारी, तर 6 ते 8च्या दरम्यान आपल्याला ती पोटली काढायची आणि तो जो कापूर आहे तो कापूर आपल्या मुख्य दरवाजाच्या बाहेर जाऊन आपल्याला जाळायचा आहे. आणि नंतर तो जो काळा कपडा आहे तो काळा कपडा एखाद्या बाहेर कुठेतरी आपल्याला एखाद्या झाडाच्या बुडाशी आपल्याला टाकून द्यायचा आहे. बघा मंडळी, फक्त आपल्याला एवढंच करायचं आहे, पण या उपायाने आपल्या घरामध्ये बरकत येते. तुमच्या सर्व मनोवांछित इच्छा शनी महाराज पूर्ण करतात आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते. त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा. काही वेळ लागणार नाही, अतिशय छोटासा असा हा उपाय आहे. त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे बघा, या दिवशी अमावस्येच्या दिवशी आपल्याला शमीच्या झाडाखाली एक दिवा लावायचा आहे. तर तो दिवा कसा लावायचा? मोहरीच्या तेलाचा आपल्याला दिवा लावायचा आहे. दिवा घ्यायचा, पंती घेऊ शकता तुम्ही. त्यामध्ये 2 वातीची 1 वात करायची, मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि त्यात थोडे काळे तीळ, आपल्याला थोडेसे काळे तीळ त्यामध्ये टाकायचे आहे आणि असा दिवा आपल्याला शमीच्या झाडाखाली जाऊन लावायचा आहे. या उपायाने तुमची जी काही अडलेली कामं आहेत ती पूर्णत्वास जातात आणि हा उपाय कर्ज उतरवण्यासाठी सुद्धा अतिशय कारागीर असा उपाय आहे. नक्की तुम्ही करून बघा, तुम्हाला याचा फायदा होणारच आहे. त्याचबरोबर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा सुद्धा दिवा तुम्ही लावू शकता आणि दिवा लावायचा आणि शनिदेवाला तिथे शनिदेवाची आपल्यावर कायमस्वरूपी कृपा राहावी असं आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावताना प्रार्थना करायची आहे. तर हे होते काही उपाय आणि सेवा ज्या आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी जर केल्या तर शनी महाराजांची कृपादृष्टी कायमस्वरूपी आपल्यावर राहील. असे हे उपाय आहेत, नक्की करून बघा. तर ही छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.